श्री स्वामी समर्थ। आता मागच्या वेळी जो विषय होता आपला कर्माचा सिद्धांत, कर्म आणि अकर्म या दोन विषयांवरती आपण विचार करत होतो। आणि कर्म कशा पद्धतीने निर्माण होतात ते आपण बोललो होतो। हे पण आपण बघितलं होतं। आता कर्माची निर्मिती ही जन्माला मनुष्य आला किंवा कुठलाही प्राणी आला की त्याच्याबरोबर त्या कर्माची उत्पत्ती होते। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहेत, जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा मोक्षाची प्राप्ती होते। तर कर्मबंधन जी आहेत ही कर्मबंधन कशी असतात? आपण विविध कर्म करत असतो। वेगवेगळे कर्म करतो आणि कर्म जेव्हा करत असतो ती कळत न कळत जाणून बुजून आपण जेव्हा ती कर्म करत असतो त्या कर्माचं फळ सुप्त अवस्थेमध्ये माणसाच्या जीवनात प्रवेश करत असतं। हे आपण इथपर्यंत बघितलं। तर त्यावरतीच एक छोटीशी छानशी गोष्ट सांगणार आहे, लक्ष देऊन ऐकायचंय। एक राजा असतो आणि त्याला एक छान सुंदर तरुण मुलगा असतो आणि राजा जो आहे ती तलवार ती म्यानेतून बाहेर काढते आणि बघत असते केवढी सुंदर रत्नजडित तलवार आहे असं बघत असते। हातात ती तलवार सटकते आणि ती सरळ त्याच्या मानेवर पडते। राजकुमार खलास, राजकुमार तिथे मरून जातो। आता ती घाबरते, अरे मी हे काय केलं, मी काय केलं, मी माझ्या नवऱ्याचीच हत्या झाली माझ्याकडनं चुकून। हे जर लोकांना कळलं तर मला लोक जिवंत ठेवणार नाही, माझा सासरा मला फाशी देईल। मग करायचं काय? तेवढ्या सकाळची वेळ असते, पहाटेची। एक पुजारी, राजाकडे पुजारी असतात ना, तर राजाचा जो पुजारी असतो तो राजवाड्याच्या आतमध्ये असलेल्या मंदिरात जाताना तिला दिसतो। तो दिसला लगेच जोर जोर ओरडा लागते, अरे कोणीतरी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, अरे कोणीतरी माझ्या नवऱ्याची हत्या केली, अरे माझ्या नवऱ्याची हत्या कोणीतरी केली। ती रडायला लागते जोर जोरात। तिचा आवाज ऐकून लोक पळत पळत येतात, राजा येतो, इतर लोक येतात, दास दासी येतात। म्हणजे अरे काय झालं, राजकुमार बघ राजा चक्कर येते, आपला मुलगा मेला म्हणून। तू विचारतो कसं काय झालं, काय झालं? ती मला माहित नाही, मला माहित नाही तो कसं काय त्याची कोणी हत्या केली। राजा म्हणतो तू बघितलं नाहीस का? ती म्हणते मी एवढंच बघितलंय, कोणी त्या मंदिरात, कृष्णाच्या मंदिरात जाताना मी बघितलं, एवढं ती बोलते। लगेच सैनिकाला पाठवलं जातं, जा बघा मंदिरात कोण लपलंय का। बघतात हा पुजारी पूजा करत असतो, त्याला पकडून आणतात आणि महाराज हे पुजारी तिथे पूजा करत होते। राजा वाटतं हेनीच आपल्या मुलाला मारलं आणि हा मंदिरात जाऊन पूजा करायला लागला। राजाला राग येतो, राजा म्हणतो तुम्ही माझ्या मुलाला मारलात, काय कमी केलं होतं मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्या मुलाला का मारलत? म्हणतो मी श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो मी मारलं, राजकुमारला मारलं नाही, मला काही माहित नाहीये, मी आलो आणि पूजेसाठी मंदिरात गेलो, बाकी काही माहित। राजा म्हणतो मी तुम्हाला ओळखतोय, तुम्ही सत्यशील आहात,
पण तुम्ही माझ्या मुलाला मारलेला आहे म्हणून तुमचा मी जीव घेतला पाहिजे, तुम्हाला फाशी दिली पाहिजे, पण मी तुम्हाला तशी फाशी न देणार नाही. मी फक्त ज्या हाताने तुम्ही माझ्या मुलाचा गळा कापला तो हात मी कापून टाकतो. राजा आदेश देतो, त्याला त्या पुजाऱ्याचा हात कापला जातो. बिचारा रडत रडत घरी जातो आणि ठरवतो की आता ह्या राज्यात राहायचं नाही, या राज्यामध्येच आता चांगली लोक नाही आहेत, राजा पूर्णपणे बिघडून गेलेला आहे, या राज्यात आता आपल्याला राहायचं नाही. म्हणून तो ते राज्य सोडतो आणि प्रवासाला निघतो. प्रवास करत 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 चाललेला असतो. एक गाव येतं, भूक लागलेली असते म्हणून तो विचारतो कुठेतरी आपण आश्रय मागितला पाहिजे. म्हणून आश्रय घेण्यासाठी तो एका ज्योतिषाचं हे दिसतं, बोर्ड दिसतो आणि त्या बोर्ड दिसल्यावर त्याला वाटतं की हा ज्योतिषी चांगला आहे, आपण यालाच आजच्या दिवसाचा आश्रय मग. तो जातो, तो दरवाजा त्याची बायको उघडते आणि तो विचारतो ज्योतिषी महाराज आहेत का? मी एक ब्राह्मण आहे, पुजारी आहे, इतक्या लांबून आलेलो आहे, तर तुमचे मिस्टर आहेत का? ती बाई नवऱ्याचं नाव ऐकल्यावर भडकते आणि तोंडाचं चक्की सुरून जाते, पट्टा. नवऱ्याला वाटेल ते बोलायला लागते, माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे, माझा नवरा असा आहे, तो वाटेल ते बोलायला. हा ऐकतच राहतो, काय प्रकार आहे बाबा, ही जी बायको आहे आणि ह्याच्याबद्दल एवढी बदनामी करते, एवढं वाईट बोलते, शिव्या घालते ही याला, मग काय प्रकार असेल नक्की. तर आपण ज्योतिषीपर्यंत वाट बघू, तो घराच्या बाहेर बसतो. पण तो महाराज मी इथून चाललो होतो, रात्र झाली होती आणि तुमचा बोर्ड बघितला ज्योतिष, म्हटलं विचार केला की मला जो हात कापला गेला आहे, माझ्या कुठल्या कर्मामुळे माझा हात कापला गेला हे बघावं म्हणून मी तुमच्या दारी आलो होतो. आणि रात्र पण झालेली होती, तुमच्याकडे मला आश्रय मिळेल असं वाटलं, पण आलो तर काय, तुमची बायको तुमच्या नावाने शिव्या घालत होती, बडबड होती. तो हसतो म्हणतो चला आतमध्ये. घरात घेऊन जातो, बसतो, बायको सांगतो पाणी आण, बायको पाणी घेऊन येते, त्याला देते आणि परत नवऱ्याला त्या माणसासमोर शिव्या घालायला वाटेल ते बोलते. हा शांतपणे ऐकून घेत असतो. नवरा सर्व शांतपणे ऐकून घेतो. बायको आत जाते, हा विचारतो मी तुमच्याकडे आलो होतो, माझा हात का कापला, माझं असं कुठली चूक घडली, माझं असं कुठलं कर्म चुकीचं होतं, माझा हात कापला विचारण्यासाठी आलो होतो. पण तुम्हाला बघितलं, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमची बायको एवढं तुम्हाला शिव्या का घालते, असं तुम्ही काय चूक केलेली आहे. तर तो सांगतो म्हणजे मागच्या जन्मी एक गाय होती, माझी बायको जी आहे ना ही मागच्या जन्मी गाय होती आणि त्यावेळी मी टिटवी पक्षी होतो. एकदा काय झालं, या गायीच्या पाठीवरती एक मोठा फोड झाला, त्यात बारीक बारीक किडे झाले आणि ते किडे बघून मला खाण्याची इच्छा झाली आणि मी त्या बसायचो आणि चोच मारायचो आणि किडे काढून घ्यायचो. ती चोच तिला जखमेवर लागायची आणि ती विहळायची. तिचं ते विहळणं बघितलं की मला आनंद व्हायला. तिचं ते विहळणं बघितल्यानंतर मला आनंद व्हायला लागला. मग मला तो आनंदाची गोष्टच वाटायला लागली. मग मला आनंद पाहिजे असेल त्यावेळी मी जायचो, त्या पाठीवरती चोच मारायचं, ती ओरडायची, मला मजा यायची. मग ती लपून बसायची, घाबरून बसायची, घराच्या बाहेर गोठ्याच्या बाहेर येतच नसायची आणि मी तिची वाट बघत बसायचो, ती गोठ्याच्या बाहेर कधी येते. भूक लागली ती गोठ्यावर आली की तिला चारा खाऊ द्यायचा आणि मग पटकन तिला टोच मारून तिला मी घायल करायचो. एके दिवशी तिने ठरवलं की माझ्यापासून पळून गेलं पहिला, म्हणून तिने एका रात्री घर आपलं गोठा सोडला आणि ती दूर जंगलात, एका हिरव्यागार जंगलात निघून गेली.
आणि तिथे मग ती छानपैकी ते हिरवं गार गवत पाणी पिऊन आनंदात जगत होती. पण मला इकडे करमत नव्हतं तिच्याशिवाय. का? तिला त्रास झालेला बघून मला आनंद होत होता. तिला त्रास झालेला बघून मला आनंद होत होता आणि म्हणून मी तिला शोधत त्या गवताळ रानात गेलो आणि पुन्हा तिला मी टोचा मारायला लागलो. ती वेळायची. एके दिवशी मी एकदम जोरात टोच मारली आणि माझी चोच तिच्या हाडामध्ये अडकून बसली. तिला प्रचंड वेदना झाला. तिला वाटलं पाण्यात गेल्यावर नदीत गेल्यावर मी चोच सोडून देईन. मी पण चोच काढण्याचा प्रयत्न केला. माझी चोच तिच्या हाडामध्ये अडकून बसली होती. माझी चोच निघतच नव्हती. ती पाण्यात गेली तरी सुद्धा माझी चोच मी काढली नाही. तिला वाटलं अजून पुढे जावं. ती पुढे गेली तरी सुद्धा माझी चोच निघत नव्हती. म्हणून ती प्रवाहातला वेगाने प्रवाहात गेली आणि त्या प्रवाहात ती वाहून गेली. त्यावर मी सुद्धा वाहून गेलो आणि आम्ही दोघं मृत्युमुखी झालो. आणि त्यावेळी ती जी आत्ताची माझी पत्नी आहे ना, ती त्यावेळची गाय होती आणि मी त्यावेळेचा टिटवी होतो. मी तिला जेवढा त्रास दिलेला होता तो त्रास आता ती मला प्रत्येकासमोर अपमान करून ती माझा बदला घेत आहे. तर लक्षात ठेवायचं, आपल्याशी जो कोणी वाईट वागतोय ना, आपला नवरा असेल किंवा भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, बरोबर, शेजारी असेल, पाजार असेल, सासू असेल, नणंद असेल, जावई असेल, दीर असेल, जेठाणी असेल, जे कोणी असतील ते आपल्याशी वाईट वागता, याचा अर्थ पुत्र असेल, कन्या असेल, हे आपले पूर्वजन्मीचे काहीतरी पाप आहेत. आपण त्यांना त्रास दिला होता त्यामुळे ते आता आपल्याला त्रास देत आहेत. तर तुम्हाला हे तर कळलं की तुम्ही तिला त्रास दिला होता म्हणून ती आता यावेळी तुमचा बदला घेत आहे. पण मी काय केलं होतं? माझा हात का कापला? तर तो सांगतो की तुम्ही पूर्वजन्मी एक ब्राह्मणच होतात आणि जी राजकन्या आहे ना, ती गाय होती, गाय. आणि जो राजकुमार मेला तो होता कसाई. मागच्या जन्मी कोण होता? कसाई. आणि एकदा कसाई होता. तुम्ही एकदा गंगेच्या तीरावरती उभे होता आणि तुम्ही खूप सत्यशील होता. तुम्ही खोटं कधीच बोलत नसत. तुम्ही खोटं कधीच बोलत नसत. तुम्ही खूप प्रामाणिक सत्यशील होतात. एकदा एक गाय पळत आली आणि तुम्ही बघितली आणि एका ठिकाणी झाडात जाऊन ती लपली. थोडा एक कसाई तिथे आला आणि त्याने विचारलं, गाय कुठे लपलेली आहे? तुम्ही काहीच बोलला नाही, फक्त तुम्ही हाताची खूण दाखवली हाताने. तो कसाई तिकडे गेला, त्याने त्या गाईला मारलं, तिचं चामडं सोललं आणि गंगेच्या तीरावरती ते चामडं धूत बसलेला होता. तेवढ्यात एक वाघ आला आणि त्या वाघाने त्या कसाईला मारलं. आणि मारलं आणि तो जो कसाई होतो तो गंगेत पडला आणि त्यामुळे त्या गंगेच्या पावित्र्यामुळे तो कसाई राजकुमार झाला आणि ती गाय राजकन्या झाली. आणि ह्या कसाईने तिला मागच्या मी मान कापली होती तेव्हा हे राजकन्याच्या हातून तलवार पडून तो कसाई मारला गेला. पण तो माझा हात का कापला? ज्या हाताने तुम्ही ती गाय मागच्या दाखवली होती तोच हात तुमचा कापला गेलेला आहे. तर सांगायची ही गोष्ट आहे, पण सांगायचा हेतू काय? की आपल्याला ज्या जन्मामध्ये जे सुख होतं, जे दुःख मिळतं, हे आपल्या पूर्वजन्माचं संचित असतं. मग तुम्ही हे संचित आता भोगत आहात.
हे संचित तुम्ही सर्वजण भोगत आहात. आणि मग त्या संचिताचं फळ आपलं चांगलं असतं कधी वाईट असतं. कोणी आपला अपमान करतं, आपण वाईट आहोत म्हणून त्याने आपला अपमान केलेला नसतो. त्यांनी आपला अपमान काय केला असतो, आपण त्याचा कधीतरी मागच्या ह्याच्यामध्ये अपमान केला असतो, त्याची फळ आपल्याला इथे मिळत असत. आपण म्हणतो अरे मी तर काहीच करत नाही ह्या जन्मात, असं म्हणून आपण आपल्याला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण न कळत दुसऱ्याला त्रास देत असतो. ज्या सासू म्हणतात की माझी सून वाईट आहे, त्रास देते, त्याच सासूला मागच्या जन्मात तिने सुनेला त्रास दिलेला असतो. आणि ती सून असते ती यावेळी जन्मी बदला घेत असते. सासू असते आणि ती बदला घेत असते. किंवा मुलगा दारू पितो, व्यसन करतो, हे कुठलं तरी जन्माचं तर शिक्षा असते आपल्याला, आपल्या हृदयाला त्रास होईल असंच ते वर्तन होत असतात. म्हणजे कर्मबंधनं जी आहेत ही कधीही सुटत नाहीत. कायम लक्षात ठेवायचे, कर्मापासून मुक्ती कोणालाच मिळाली नाही कधीच, आणि मिळणार सुद्धा तदा बंधो यदा चित्तम किंचित द्वाचित्तती सोचती किंचित मंचंती गृहांती किंचित हसती कुपती. याचा अर्थ असा होतो, मुक्ती आणि बंध हे आपल्या कर्मावर अवलंबून असतात. मुक्ती कोणाला मिळेल, आणि ज्याचे कर्म शून्य झालेले आहेत त्याला मुक्ती मिळते. मग आपले कर्म कधी शून्य होणार? कधी होते? तदा मुक्ती अर्धा चित्त न वांछती न शोचती न मुच्चती न गृहती हर्षती न कुपत्ती. जेव्हा मन कशाची इच्छा बाळगत नाही, कशातही अडकून त्याचा विचार करत नाही, कशाचाही त्याग करत नाही, कशाचाही स्वीकार करत नाही, त्यावेळी मन सुखी किंवा दुःखी होत नाही, त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे काय? तर कुठल्याही सुख आणि दुःखाच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती मेल्यावरच मिळते का? नाही, मुक्ती आपल्याला कर्मातून मुक्त करते, म्हणून ती मुक्ती आहे. म्हणजे कर्मातून मुक्ती म्हणजे काय? कर्माच्या फळापासून मुक्ती मिळते. फळ कधी तयार होतात? ज्यावेळी काही ना काही इच्छा असते त्यावेळी ते फळ निर्माण होत असतात. निरपेक्षपणे केलेलं कार्य हे फळ निर्माण करत नाही, पण आपल्या मनामध्ये कुठली ना कुठली तरी सुप्त इच्छा असतेच आणि तिचं फळ हे निर्माण होत असतं. मग कसं पळणार आपल्याला या कर्मातून कसं बंधनातून मुक्त होणार? त्यासाठी आपल्याला प्रथम मीचा त्याग करता आला पाहिजे. पण करता येतो का? नाही करता येत. एवढं लहानपणापासून आतापर्यंत मी चिटकलेलं आहे. बरं, लहानपणी आपण 5 वर्षाचे असतो ना, तोपर्यंत आपल्याला मीपणा नसतो. आपल्याला मान अपमान काही नसतं. शेजारच्याने रागवलं तरी वाईट वाटत नाही, मारलं तरी वाटत नाही, आई वडिलांनी मारलं तरी वाटत नाही, नातेवाईकांनी मारलं तरी वाईट वाटत नाही. आपण लगेच विसरून त्यांच्या जवळ जातो. कोणाची गोष्ट आपण त्या 5 वर्षाच्या आतील धरून ठेवत नाही. त्यावेळी आपलं मन निरपेक्ष असतं, निष्काम असतं. मीपणा तिथे कुठंच नसतो. तो लहान बाळ कधीच म्हणत नाही मी केलं. तो कोणाकडेही जातो, कोणाशी बोलतो, कोणाशी असतो, काही दिलं तरी खातो. कुठलाही कसा करणार? जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा मोक्ष प्राप्त होतो. कशाची आपण इच्छा धरत नाही,
कशाचाही आपण स्वीकार करत नाही आणि कशाचाही आपण त्याग करत नाही. बघा, लोक म्हणतात मीपणाचा त्याग करा, त्या वस्तू त्याग करा, त्या वस्तू त्याग करा. त्याग केल्यामुळे उलट अहंकार वाढतो. मी सोडून दिलं, इकडे दान दिलं, मी अन्नछत्राला दान दिलं, मी पायी वारीला गेलो, मी साईबाबांना मुकुट चढवला, मी हे केलं, मी ते केलं, असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळी आपण अहंकाराला कुरवाळत असतो आणि त्यातून आपण बाहेर निघत नसतो. मी पण आहे तोपर्यंत बंधन कायम राहतं. आत्म्यापेक्षा कोणतीही वेगळी सत्ता अस्तित्वात नसते. लक्षात घ्या, आत्मा म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी ही निरपेक्ष असते. फिजिक्स सांगते एनर्जी निरपेक्ष असते. मी पण आपण असतो या शरीराला असतो. मीपणाच्या अहंकारामुळे भिन्नता आणि वेगवेगळेपणाची सत्ता असल्याचा आपल्याला भास होतो. मीपणा म्हणजेच अहंकार आहे आणि या अहंकाराचा जर नाश करायचा असेल तर मीपणा आपल्याला टाळावा लागेल. मी चहा सोडला आपण म्हणतो बघा, पुष्कळ गोष्टी मी कशा येतात बघा आपल्या, की आत्मा हा स्वतः एनर्जी स्वरूप असा, एनर्जी कुठलाच मीपणा त्यामध्ये नसतो. त्यांनी बीजालाच जाळून टाकायचं आपल्याला. बीज काय आहे? मीपणाचं बीज जर आपण जाळून टाकलं तर कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. दुर्गुणाचा मूळ असणारा अहंकार आपण सोडू शकत नाही. ते त्याग करायच्या नावाखाली आपण काय करतो? रात्रीचं जेवण सोडतो. मी रात्रीचं जेवण सोडलेलं आहे. कोणी चहा सोडतो, कोणी घरदार सोडतं, कोणी दान करतो, कोणी धर्मशाळा बांधतं, कोणी मंदिरात जाऊन 5-10 पैसे टाकतात, कोणी नारळ फोडतं, अगरबत्ती अर्पण करतो, कोंबडा कापतो, बकरा अर्पण करतो. धर्माच्या नावाखाली मनुष्य न जाणो काय काय करतो. परंतु या सर्वांच्या मागे मीपणा आहे. मी चहा सोडला, मी नारळ दिला, मी नवस केला होता तो पूर्ण केला, हे सर्व करण्यामागे जर काही मिळायची इच्छा असेल तर मोक्षाचे रस्ते बंद होतात. आसक्ती काही सुटत नाही. कर्ज काढा पण तूप घ्या, ही जी आपली म्हण होती पूर्वीच्या काळामध्ये. कर्ज मिळत नसेल तर चोरी करा, चोरी करून होत नसेल तर बेईमानी करा, भेसळ करा, शोषण करा, दुसऱ्याच्या धन हडप करा, मोज करा, उपभोग घ्या. ही आजची विचारसरणी झालेली आहे. दुसऱ्याचं कसं आपण लुटून मोठं होणार, या विचारसरणीतून आपले जन्म पुन्हा पुन्हा नित्य ठरलेले आहेत. जो ह्या जन्मामध्ये मीपणा सोडून सत्कर्माकडे जाईल त्याचा पुढचा जन्म हा मनुष्य असू शकतो किंवा त्याला मुक्ती मिळू शकते. जन्म कशामुळे होता तुम्हाला सांगितलं की एखाद्या माणसाला साप चावतो. सर्वांना साप चावतो का? सर्व शेतात काम करतात पण त्या शेतामध्ये काम करणाऱ्या एखाद्या माणसाला साप चावतो आणि त्या माणसाचा मृत्यू होतो. याचा अर्थ की ह्या मागच्या जन्मी ह्या व्यक्तीला जीव मारलेलं होतं, त्याचा बदला त्या सापाने घेतलेला. तो साप म्हणजे काय? तो साप योनीत का गेला? आणि तो मनुष्य सुद्धा काही सत्शील नव्हता, तो चांगला नव्हता, तो वाईटच होता, म्हणून तो सापाच्या जन्मात गेला आणि ह्याचा बदला त्यांनी घेतलेला आहे. एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावतो, एखाद्या व्यक्तीला बैल धडकी मारतो, अपघात होतात, खून होतात. हे सर्व मागच्या जन्मीचं संचित असतं. म्हणून ह्या जन्मी तुम्ही जे काही कराल ते काळजीपूर्वक करायचं आहे. तुम्ही जर ह्याला काळजीपूर्वक नाही केलं तर तुमचं पुढच्या जन्मीचं संचित परत तुम्ही तयार कराल.
पुनर्पि जननम पुनर्पि मरणम पुनर्पि जठरे धारियणम. म्हणजे पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा आईचा गर्भात आपण वास करणार, 9 महिन्याचा त्रास सहन करणार आणि पुन्हा जन्म. फळांप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म हा निश्चित झालेला असतो. एखादा व्यक्ती कलाकार असतो, खूप छान छान पेंटिंग करतो, ड्रॉइंग करत असतो, तो मागच्या जन्मीचं त्याचं संचित असतं. एखादा व्यक्ती मोठा राजकारणी बनतो, त्याचं मागच्या जन्मीचं संचित असतं आणि त्यामुळे तो मोठा राजकारणी बनतो. आपलं करिअर हे सुद्धा आपल्या मागील जन्माच्या कर्मावर आधारित आहे. सर्वात जास्त हमाल मेहनत करतात पण सर्वात गरीब तेच आहेत. म्हणजे म्हणतात ना, कष्ट केले तर माणूस कुठेही जाऊ शकतो. हो, कष्ट केले तर माणूस पुढे जाऊ शकतो, पण त्याबरोबर त्याचं संचित पण महत्वाचं आहे, त्याचा प्रारब्ध महत्वाचं. संचितानुसार प्रारब्ध ठरतं आणि प्रारब्धाप्रमाणे भाग्य बनतं आणि भाग्यानुसारही सुख, समृद्धी, यश, आरोग्य मिळत असतं. सर्वात जास्त हमाल मेहनत करतो पण तो मोठा जगातला श्रीमंत होत नाही. पण एखादा शेठजी कुठलीही शारीरिक हालचाल न करता करोडपती बनून जातो. उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी. हे का घडलं? प्रत्येक कष्ट करणारा मनुष्य धीरूभाई अंबानी होत नाही. आणि धीरूभाई अंबानी कधी आम्हाला एवढे कष्ट कधीच केले नाही, मग तरी सुद्धा ते एवढे मोठे का झाले? कारण त्यांचा मागच्या जन्मीचा प्रारब्ध आहे. आपल्या हातात काहीच नसतं. आपल्या हातात आहे का धीरूभाईचा मुलगा बनणं किंवा सून किंवा नात बनणं, नातू बनणं? नाही. आपल्या हातात आपण बनलो असतो, पण आपल्या जन्मी त्या व्यक्तीच्या पोटात, त्या व्यक्तीच्या गर्भामध्ये आपण जन्म घेतो. तो जन्म सुद्धा त्या व्यक्तीशी असलेले ऋणानुबंध महत्वाचे असतात, म्हणून तिथे जन्म घेतलेला असतो. काहीतरी देणं असतं, काहीतरी घेणं असतं. आज आपण 1000 लोक एकत्र आहोत. या 1000 लोकांचं काही देणं आहे आणि काही घेणं आहे, आणि ह्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हा सत्संग जो होतो आहे हे मागच्या जन्मी काय राहिलेलं अर्धवट कार्य आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. ज्या दिवशी हे कार्य पूर्ण होईल त्यातले 1-1, 2-2 जण लेफ्ट होत जातील. आता बघा, काही जण लेफ्ट होतात, ते तेवढ्या काही दिवसापुरता 2 तासासाठी, 1 तासासाठी, 4-5 दिवसासाठी, 1 आठवड्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये असतात आणि मग निघून जातात. आपल्याकडे भक्ती घेतात आणि निघून जातात. का? तर तेवढाच त्यांचा योग असतो, तेवढाच त्यांचा शेअर असतो. तर कर्मबंधनाचा जी आहे हे खूप मोठं आहे, बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जर विचार केला तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला कर्माचं बंधन आहेत. म्हणून सांगायचं आहे तुम्हाला असं आहे की प्रत्येकाने आपले कर्म व्यवस्थित केले पाहिजे. जर व्यवस्थित कर्म नाही केले तर त्याचा परिणाम तुमच्या पुढील जन्मावर होणार, आणि त्यावेळी तुमचा जन्म कुठला असेल, काय असेल तो माहित नाही. माझा कुठला असेल तो मला माहित नाही. तर अशा या कर्मबंधनातून आपले जन्म 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 होत राहतात. आणि या जन्मातून मुक्ती व्हायची असेल तर आपल्याला कर्माच्या सिद्धांताला फॉलो केला पाहिजे, आणि कर्म करताना चांगले कर्म आपल्या हातून घडतील याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. आजच्या निरूपणाची वेळ संपलेली आहे. हात जोडायचे आहेत, प्रार्थना करायची आहे, आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत. हात जोडून घ्या, सर्वांसाठी करायचे आहेत. डोळे मिटा. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषवावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची संकटी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
भूता परस्परे जडो मेत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्थ, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने पुढे जात राहिलो त्या नातेवाईकांचे, मित्र परिवारांचे, शिक्षकांचे मंगल कर. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे गैरसमजांवर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनवा. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर. आणि जे निरूपण ऐकत आहे त्या सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, त्यांचं मंगल कर, आरोग्यवान ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ गुरुस्य सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हाताचे तळवे घर्षण करायचे, चेहऱ्यावर डोक्यानं फिरवायचं आहे आणि रोज स्वामींचं ग्रॅटिट्यूड मानायचं आहे, आभार मानायचे आहेत आणि आपला दिवस सुरू करायचा आहे. आजचं निरूपण संपतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अजून कोणाला कर्मबंधनाच्या बाबतीत शंका असतील तर मला विचारा. वाटल्यास अजून एक भाग आपण त्याचा निरूपणाचा घेऊ.